शालिनी काकू, कुठे ती आनंदी? मगासपासून मी बसलो इथे. बघते. आनंदी आले आले, चल लवकर. अगं आनंदी काय आहे? कधीपासून वाट बघतोय मी तुझी. ए पंढऱ्या, शांत राहा, कळलं ना? आणि आज भाऊबीज आणि तिच्यावरच काय रे ओरडतोयस? आज ती जे सांगेल ते गप गुमान ऐकायचं, कळलं? इडा पिडा टळो आणि बळीराजाचं राज्य येऊ. जन्मोजन्मी असाच पाठीराखा म्हणून उभा राहा आणि माझं रक्षण कर. मला दुसरी कामच नाही आहेत ना. पंढऱ्या तू धरा. हे तुम्ही धरा. आणि ही माझ्या दुसऱ्या बहिणीसाठी. दुसरी साडी कोणासाठी? नारायणी ताई पण आहेत ना. अरे वा, शालिनी काकू नारायणीला बोलवा ना. हो आलेच. मला बोलवायची काही गरज नाहीये. आमच्यात नोकर माणसांशी फुकटची नाती जोडत नाही. ज्या माणसांना रक्ताची नाती नसतात ना, ते लोक हे असे भिकारी शोध. नारायणी तू काय म्हणतेस? बरोबर बोलतेय मी. आणि तुला मध्ये बोलायची गरज नाहीये. आणि काय रे भिकाऱ्या, या असल्या साड्या घालायला मी काय तुला तमाशावाली वाटली काय? मम्मा, तुला नक्की खात्री आहे की नागनाथ काका गप्प बसेल? तुझा नागनाथ काका फार काळ चांगला वागूच शकत नाही. याच्या त्याच्या दारावर वाढलेलं कुत्र जसं कुणाशीच जास्त काय प्रामाणिक राहू शकत नाही ना, तीच गत आहे तुझ्या नागनाथ काकाची. मम्मा, कोणाचा फोन आहे? तुझ्या सासूचा. ललिता बोल ग. एक महत्वाचा निरोप द्यायचा तुम्हासनी. काय ग, काय झालं? ईर तुमच्याकडेच याय निघालाय. त्याच्या वकील मित्रानं सांगितलंय की केसची तारीख परवाच आहे. म्हणजे दिवाळीचा गोडवा या बातमीनं लई वाढलाय. खरंय. नाही पण तशी जबाबदारी वाढली आहे. तात्या आणि केदार म्हणतोय तसं आपण नागनाथला किडनॅप करू. काका काय बोलताय? अहो घरातली माणसं आहेत आपल्या. आनंदे, पण जेव्हा हीच घरातली माणसं डोकं फिरल्यासारखं वागायला लागतात ना, तेव्हा त्यांच्या बाबतीत असंच वागलं पाहिजे. काका आपणच आपल्या घरातल्या माणसांशी असं वागलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? आनंदे, अक्का काय योग्य त्याची बाई आहे ना, हे आपल्या सगळ्यांना माहिती. मी जरा मध्ये बोलू का? हे बघा, तुमचं म्हणणं मला जरी पटत असलं तरी गोरखदादा जसं म्हणतात आपण तसंच करूया. कारण यापूर्वीचा सगळा अनुभव बघता त्यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. म्हणजे आपल्या स्वार्थासाठी आपण त्यांच्यासारखंच वागायचं? हो. अक्का, अक्का बसा ना. आजकाल या घरात कुठेही बसायची मला भीतीच वाटते ग. कोण कधी येईल, मला उठवेल, माझा अपमान करेल, काही सांगता येत नाही. अक्का असं काय बोलताय तुम्ही? कोणाची एवढी हिंमत आहे की तुम्हाला इथून कोणी उठवू शकेल? उठवणाऱ्यांनी मला आयुष्यातून उठवलंय. आपल्या दोघींच्यात काही नातं आहे का ग? अक्का असं काय बोलताय तुम्ही? आपलं नातं जावाजावांचं असलं तरी तुम्ही मला नेहमीच तुमच्या लहान बहिणीप्रमाणेच मानत आलात. जर मी खरंच तुझ्या मोठ्या बहिणीच्या जागी असेल तर आज तुझ्या मोठ्या बहिणीला तुझ्या मदतीची गरज.